केवळ श्रवणाने पापांचा नाश व्हावा इतक्या पुण्याने ओतप्रोत भरलेली ही कथा आहे। जसा सूर्य उगवला की सारी सृष्टी लख्ख उजळते, त्याचप्रमाणे व्यासांनी सांगितलेली आणि श्री गणेशाने लिहिलेली ही महाभारत कथा श्रवण केल्यानंतर संपूर्ण जीवन लख्ख उजळतं। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ऋषीवर हे पार्वती नंदन गणेशा, बुद्धीच्या दैवता, माझी प्रार्थना ऐकून आपण प्रकट झालात। महत् भाग्य माझं। ऋषीवर आपण बोलावलेत म्हणजे मी येणार। सकल वेदांचे संकलन करू शकेल एवढी बुद्धिमत्ता केवळ आपल्याकडेच आहे। मला बोलावण्याचे काही विशेष कारण आहे? मूळतः मला माझ्या नातवांचा इतिहास रचायचा आणि या कथेत साक्षात भगवान श्रीकृष्णही आहेत। त्यांनी अर्जुनाला सांगितलेली गीता आहे आणि त्यामुळेच निर्माण होणाऱ्या या ग्रंथाला अजूनच पावित्र्य प्राप्त होणार आहे। तर हा ग्रंथ लिहिण्याचे पवित्र कार्य आपण करावे अशी इच्छा आहे। मी सांगेन आणि आपण ते लिहून घ्यावे अशा प्रकारे हा ग्रंथ रचला जावा असे योजतो आहे। बरे, परंतु हे लिहिण्याचे कार्य कोणालाही सांगता आले असते, मला का पाचारण केलेत? हे गणेशा, या सृष्टीत आपणच सर्वात बुद्धिमान आहात। आपली दृष्टी इतकी तीक्ष्ण आहे की योग्य तेच आपण टिपून घ्याल। आपला वेग इतका आहे आणि इतका वेग असूनही आपल्याकडून एकही चूक घडत नाही। आपले कान जसे धान्य पाकडताना त्या सुपामध्ये फक्त धान्य राहते आणि कचरा उडून जातो, त्याचप्रमाणे आपले कान श्रवण करताना जे योग्य आहे ते वेचून घेईल आणि जे अयोग्य आहे ते सोडून देईल, जेणेकरून हा ग्रंथ निर्दोष होईल। आणि सर्वात महत्वाचे, भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली गीता योग्य रीतीने लिहिण्याची योग्यता केवळ आपली आहे। भाताची शेती करायची असेल तर कोरडी भूमी चालणार नाही आणि निवडुंग उगवायचं असेल तर ओली भूमी चालणार नाही। योग्य भूमी मिळाली तरच भरघोस पिकाची निर्मिती होते। त्याचप्रमाणे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पुरुषार्थांना महाभारत नावाची योग्य भूमी प्राप्त झाली। त्यामुळे ते या ग्रंथात उत्तम वाढले आहेत आणि मांडले गेले आहेत। एक निर्धन मनुष्य एका नगरामध्ये गेला। त्याचा हेतू असा होता की इथे कष्ट करू, धन प्राप्त करू आणि इथेच स्थायिक होऊ। हे तर तो करेलच, परंतु त्या नगरामधील भाषेचा, संस्कृतीचा आणि परंपरेचा त्याच्यावर प्रभाव पडेल आणि कालांतराने तो त्या नगरीचाच एक नागर होऊन जाईल। त्याचप्रमाणे आपण महाभारत ग्रंथाच्या सान्निध्यात आलो की आपण त्या ग्रंथाच्या प्रभावाने त्याचे पायीक होतो आणि स्वतः श्री गणेशाने हे लिहिलेलं असल्यामुळे त्याला अजूनच पावित्र्य प्राप्त झालंय। व्यासांनी जेव्हा गणेशाला पाचारण केलं तेव्हा गणेशाने व्यासांना एक अट घातली। हे गणेशा, ही कथा अत्यंत विस्तृत आहे। या कथेचा आरंभ मी करेनच, परंतु याचा अंत कोठे होईल याचे अनुमान मलाही नाही। कारण जसे एका कवीला काव्य स्फुरते आणि तो काव्याच्या प्रीतीमध्ये अजून काव्य रचितच राहतो, मी हे महाकाव्य सांगत असताना त्यात वाहवत जाऊ शकतो। महर्षी, आपण सांगताना कितीही वेगाने सांगा, मी ते सर्व तेवढ्याच वेगाने लिहून घेण्यास समर्थ आहे। परंतु मला खंड मान्य नाही। मी एकदा लेखनास प्रारंभ केला की लेखन पूर्ण होईपर्यंत माझी लेखणी विराम घेणार नाही। महर्षी, आपल्याला हे काव्य मला अखंड सांगावे लागेल तरच मी लिहू शकेन। गणेशा, मी परत तुम्हाला सांगतो, या ग्रंथाचा अंत किती काळाने होईल याचे काही अनुमान नाही। यात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली गीता आहे
त्याचा विस्तार अत्यंत विस्तृत असणार. तरी आपण हा अखंडपणाचा हट्ट करू नये. महर्षी व्यास, मी आपली चिंता समजतो, परंतु आपण माझ्या योग्यतेवर शंका घेऊ नये. आपण अखंड आपल्याला स्फुरेल तसे हे महाकाव्य सांगण्यास प्रारंभ करावा. मी ते लिहून घेण्यास समर्थ आहे. जशी आपली इच्छा. जो लिहून घेतो आहे त्याने वक्त्याला कुठली अट घालावी का, किंवा कोणताही आग्रह धरावा का? तर ही कृती कोण आणि कुठल्या परिस्थितीत करत आहे यावर अवलंबून असतं. म्हणजेच एखादा शिष्य वेद पठणाचं अध्ययन करत असताना त्याने गुरुला ही अट घालणं हे अयोग्यच. परंतु हाच निकष आपण श्री गणेश आणि व्यास महर्षींना लावू शकत नाही. व्यासांनी गणेशाची अट मान्य केली, परंतु व्यास देखील अत्यंत बुद्धिवान होते. एका साध्या सुवर्णाच्या साठ्याला जेव्हा अलंकाराचं रूप प्राप्त होतं तेव्हा त्याचं सौंदर्य अधिक होतं. त्याचप्रमाणे वाङ्मयांचं सौंदर्य व्यासांच्या मुखातून अधिक खुलून दिसतं. ज्यांनी या जगताला वेदांचं सार दिलं त्या व्यासांची बुद्धी किती तीक्ष्ण असेल. गणेशाने व्यासांना अखंड कथा सांगण्याची अट घातली, परंतु व्यासांनी गणेशाला सांगितलं, बरं गणेश, अखंडपणे कथा सांगण्याची तुझी अट मी मान्य करतो, परंतु तुलाही माझी एक अट मान्य करावी लागेल. कुठली अट? अट अशी की गणेशा, अर्थ समजल्याशिवाय तू एकही शब्द लिहिणार नाहीस. तुला उमगला नाही आणि तरीही या ग्रंथामध्ये लिहिला गेला असा एकही श्लोक मला या ग्रंथात नकोय. काय मान्य आहे का ही अट? लोक हो, आता तुम्हीच सांगा. अहंकार हा वाईटच ना? बरोबर. परंतु एका कथेकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन असू शकतात. लेखनाच्या वेळी गणेशाची लेखणी तुटली. आणि मी अखंडपणे लिहू शकतो या अहंकाराचं चिकाटीत रूपांतरण झालं. आणि गणेशाने स्वतःचा दंत तोडून त्याची लेखणी केली आणि त्याचं कार्य पूर्ण केलं. चिकाटी जर चांगल्या कार्यासाठी असेल तर तो अहंकार एक वेळ चांगला म्हणावा लागेल. या संपूर्ण महाभारत कथेमध्ये साऱ्या सृष्टीचं ज्ञान समाविष्ट झालंय. महाभारतात नाही असा एकही विषय या जगतामध्ये नाही. त्यामुळे महर्षी व्यासांनी हाताळला नाही असा एकही विषय या जगतामध्ये नाही. जेव्हा एका साध्या दगडाला रामाच्या नामाचा स्पर्श झाला तेव्हा तो दगड पाण्यावरही तरंगू लागला. व्यासांनी महाभारत सांगितलं आणि श्री गणेशानं ते लिहून घेतलं. आणि आपण सर्व जेव्हा ते भक्तीनं श्रवण करू तेव्हा या भवसागरात आपण देखील तरुण जाऊ हे निश्चित आहे. जेव्हा ही व्यासांची योग्यता आणि महाभारत कथेचं पावित्र्य, वैभव आणि संपन्नता गणेशाला उमगली तेव्हा त्या गणेशाने आपला अहंकार सोडला आणि तो व्यासांना शरण गेला. महर्षी, ही महाभारत कथा केवळ श्रवण करून आत्मसात करणे देखील अवघड आहे, पण आपण मला ती समजून घेऊन मग लिहिण्यासही सांगितली, जे याहून मोठे दिव्य होते. ते माझ्या परीने मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपल्या मुखातून हे विश्वाचे सार मला ऐकायचे भाग्य आपण दिले, याबद्दल धन्यवाद. या ग्रंथ लिहिण्याच्या आरंभी मला माझ्या लिखाणाच्या वेगाचा आणि बुद्धिमत्तेचा अहंकार होता. या महाभारत कथेतील भगवद्गीतेचे श्रवण केल्यानंतर माझा अहंकार गळून पडला आहे. महर्षी, हे पुण्यकर्म माझ्या हस्ते आपण करवून घेतलं आणि या जगताचा उद्धार करणाऱ्या कार्यात मला सहभागी करून घेतलं, याकरिता मी आपला ऋणी आहे.
पार्वती नंदन श्री गणेश की, पार्वती नंदन श्री गणेश की, पार्वती नंदन श्री गणेश की। हे देवा, सच्चिदानंद बाबांचा मी हेवा केला, मला क्षमा कर। जे माझ्या भाळी नाही ते आणण्याचा हट्ट मी केला, ही माझी चूक होती। परंतु जे लिहिण्याचा हट्ट मी केला, त्या रचना, ते निरूपण श्रवण करणं, समजून घेणं, याचा लाभ मला मिळावा, हे केवढं मोठं भाग्य। देवा, मागील जन्मी मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून हे भाग्य मला मिळालं। आता ही कथा श्रवण करता यावी, समजून घेता यावी, एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना। नमस्कार जी। म्या सकबा। नमस्कार दादा। तुमच्या प्रत्यक्ष दर्शनानं जीवनाचं सार्थक झालं बघा। प्रत्येकाच्या जीवनाचं सार्थक तेव्हाच झालं जेव्हा त्याने ह्या पृथ्वीवर मनुष्य म्हणून जन्म घेतला। तुम्ही तुमच्या मात्या पित्यांच्या चरणाला स्पर्श केलात तरी तुम्हाला तेच पुण्य मिळेल। गुरु हा बी पित्यासारखाच असतो की, आणि इतक्या लोकांनी ज्यांना गुरु मानले त्यांचे तुम्ही गुरु, ज्ञानेश्वरांचे गुरु। उभ्या आयुष्यात कधी तुमच्याशी बोलता येईल असं वाटलं नव्हतं बघा। एक विचारायचं होतं, म्हणजे राग मानून घेऊ नका। त्याचं काय, मी पडलो अडाणी माणूस, काही कमी जास्त बोललं तर क्षमा करा। आपल्याला केवळ अक्षर ओळख नाही म्हणून तुम्ही स्वतःला अशिक्षित म्हणता, पण तरीही आपल्याला जीवनाविषयी कुतूहल आहे आणि हे कुतूहल असंच राहू द्या। चिंता करू नका, मनात जे आहे ते विचारा। आपल्यासारखाच माणूस अनुभवाने आणि कृतीने वृद्धिंगत होत असतो। विचारा। ज्ञानेश्वर गीतेवर भाष्य करतात तेव्हा ते ऐकत राहावं वाटतं, या कानाचं सोनं झाल्यागत वाटतं, पण काहीतरी राहून गेल्यागत वाटतं बघा। म्हणजे त्याचं श्रवण कसं करावं हे बी जर सांगितलं तर समजासनी समजायला सोपं जाईल बघा। म्हणजे ते महावंदाचं ताट मोर आहे, आम्हा समजासनी भूक बी आहे, पण त्या ताटातला पदार्थ कसा खावा हे बी जर समजावून सांगितलं तर जामसनी समजायला सोपं जाईल बघा। म्हणजे मी लई बोलतोय पण नाही। ज्ञानाने गीतेवर भाष्य करण्यास आरंभ केला तो त्याच्या स्वतःसाठी नाही, इतरांसाठी। मग ज्यांच्यासाठी हे केलं त्यांची प्रतिक्रिया त्याच्यासाठी सर्वाधिक महत्वाची। ह्या प्रतिक्रियेमुळे ज्ञानाला विकसित होण्यास वाव मिळेल आणि आपणच तर परिवर्तनासाठी सदैव तत्पर असायला हवं। त्यांचा मुद्दा अगदी योग्य आहे। प्रत्येक कृतीचं एक शास्त्र असतं, एका विशिष्ट पद्धतीने त्याचा आस्वाद घेतला तरच त्या गोष्टीचा परमोच्च आनंद मिळवता येतो। खरंय दादा, खरं तर ही गोष्ट माझ्याच ध्यानी यायला हवी होती। इतरांना केवळ नदीत पोहायला सांगणं अयोग्य आहे, त्याआधी नदीत पोहायचं कसं याचं शिक्षण द्यायला हवं। किंवा बैलगाडी केवळ कोणाच्या हाती देऊन उपयोगाचं नाही, ती चालवायची कशी याचंही प्रशिक्षण द्यायला हवं। त्याचप्रमाणे निरूपणाचं रसग्रहण कसं करावं हे सुद्धा नीट समजावून सांगायला हवं। ज्ञाना, एकाच वेळी अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण करणारी कलाकृती फार अभावाने निर्माण होते, आणि जिथे उत्साह आहे तिथे संभ्रमही आहे, तिथे मतमतांतर सुद्धा आहेत। व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण नेहमीच म्हणतो। शिवाय गीता हा असा विषय ज्याचा आकलन मनुष्य आपल्या वयाप्रमाणे सामाजिक
आर्थिक परिस्थितीप्रमाणे आणि त्या त्या क्षणातल्या मनस्थितीप्रमाणे करत असतो. इतके वर्ष समाजातला बहुतांश भाग हा गीता समजून घेऊच शकला नाही, कारण त्यांना संस्कृत शिकण्याचा अधिकारच नव्हता. परंतु आज तुझ्या माध्यमातून पहिल्यांदाच हा समाज गीता समजून घेण्याचा यत्न करतोय. तुझ्या मार्गदर्शनाने समाजातील सर्व वयातल्या सर्व स्तरांच्या लोकांना एकाच नावेत बसून प्रवास करता यायला हवा. गीता नावाच्या विशाल सागराचा रसास्वाद घेता यायला हवा. दादा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? जी व्यक्ती तुला भेटली, जिने हा प्रश्न उपस्थित केला, ती व्यक्ती मला भेटेल? कधी भेटेल का नाही हे सांगता येत नाही. परंतु दादा, तू माझा गुरु असूनही त्या व्यक्तीला हमी का दिली नाहीस? ज्ञानाशी बोलतो असं का म्हणालास? कारण ज्ञाना, हा गीता सार हे तुझं संचित आहे. ह्यावर केवळ तुझा अधिकार आहे. तू सांगितलेल्या प्रत्येक शब्दावर प्रश्न विचारण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि त्यांच्या प्रश्नांचं उत्तर देणं हे तुझं कर्तव्य आहे. आणि आपण हे सारं का करतोय? समाजाला प्रकाशाची वाट दाखवता यावी म्हणून. तमाच्या वाटेत जसे अडथळे असू शकतात, तसेच प्रकाशाच्या वाटेतही असू शकतात. आणि ते अडथळे दूर करणं हे तुझं आणि केवळ तुझंच कर्तव्य आहे. भक्तगण हो, आपण जे रोज निरूपण करत आहोत त्यात आज विशेष असा आनंदाचा दिवस आहे. कारण उपस्थितांपैकीच एकाने एक प्रश्न विचारलाय की प्राकृतातील निरूपणाचं श्रवण कसं करावं. प्रश्न विचारणं हे ज्ञान ग्रहण करण्याच्या इच्छेचं प्रतीक आहे. आज आपण याच प्रश्नाचं विवेचन करूया. माझ्या अल्पमतीनं या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी यत्न करीन आणि त्याने आपलं समाधान व्हावं हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो आणि आजच्या निरूपणाला आरंभ करतो.